नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये जलसंधारण विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत। जलसंधारणाची सर्व कामे मुदतीत पूर्ण करावीत, तसेच योजनांचे उद्दिष्ट वेळेत साध्य व्हावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे त्यांनी स्पष्ट केले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीला उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी राही झुरावत, वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, तंत्र अधिकारी विजय चौधरी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी राजीव शिंदे, सचिन खंबाईत, जिल्हा जलसंधारण अधिकारी रघुनाथ गवळी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक लोणे, सहाय्यक वनसंरक्षण प्रशांत खैरनार आणि शिवाजी सहाणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते। जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत गावनिहाय जलसंधारणाची कामे प्राधान्याने सुरू असून पाणलोट विकास, नाला खोलीकरण, गाळ काढणे, बंधारे दुरुस्ती आणि नवीन संरचना उभारणी प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले। पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग आणि अवनी ॲपवर माहिती अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले। यावेळी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, जलशक्ती अभियान आणि पंतप्रधान कृषी सिंचन योजना यांचाही आढावा घेण्यात आला। जलसंधारण विभागाच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला।